हजर असतात आमचे केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद भाऊ नाईक, आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर बाप आतानासियो मोन्सेरात, आमचे राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेठ तानवडे, तशेंच आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन बाप युरी आलेमो हांगासर आमचे उपस्थित आशिल्ले राज्याचे चीफ सेक्रेटरी मिस्टर कांडावळू, एजी देविदास पांगम, प्रशासनातले सगळे हेर अधिकारी, आमच्या खास करून ही परेड अटेंड करपाक आयिल्ले कर्नाटक दलाचे पुलीस फोर्स, आमचे बाकीचे सगळे पुलीस फोर्स, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या गोंयकार समेस्त भाव आणि भयणांनो, स्वतंत्र सैनिक संघटनेचे प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार आणि माझ्या तमाम गोंयकार भाव आणि भयणांनो, हे जन्मभूमी भारत, हे कर्मभूमी भारत, हे वंदनीय भारत, हे अभिनंदनीय भारत, जीवन सुमन चढ़ाकर आराधना करेंगे, तेरी जनमन जनभर हम वंदना करेंगे। पवित्र अशा माझ्या भारत भूमीक अभिवादन करून तमाम भारतवासियांक हांव स्वतंत्र दिनाच्यो उर्बाभरीत परबी भेटयता। 150 वर्सांच्या जुलमी राजवटींतल्यान 78 वर्सां फाटीं आमकां स्वतंत्र मेळ्ळें। कित्येक शूरवीरांचो त्याग आणि बलिदान लागून स्वतंत्र लढ्यात या महान वीराक हांव त्यांच्या समोर नतमस्तक जाता आणि माझ्या भाषणाची सुरुवात करता। स्वतंत्र प्राप्तीच्या वेळार आम्ही विविध राजवटी आणि संस्थानाच्या माध्यमांतल्यान खंडप्राय जाल्लो आणि शिंपडिल्लो असो एक देश आम्ही पळयल्लो। तो एकसंध बांदपा खातीर श्री सरदार वल्लभभाई पटेल आणि हेर फुडाऱ्यांनी ताचे श्रेय आम्ही तांकां दिवपाकूच जाय। ज्या तरेन देशाची बांदावळ जाली ते उल्लेखनीय आसा। भारत देशाची विकास गाथा हातूंतल्यानूच सुरुवात जाता। आम्ही म्हणटा तशें विविधता से एकता, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जर पळयत जाल्यार हर प्रांताची भाषा वेगळी, ताची संस्कृती वेगळी, त्याचो वेश वेगळो, पण तरी सुद्धा आम्ही सगळे जाण एकसंध आसा अखंड भारताचे स्वप्न साकार करपा खातीर, हो भारत देश अखंड दवरपा खातीर। आम्ही आयचो दीस ज्या उमेदीन मनयता ते पळोवन म्हाका खूब बरें दिसता। फाटल्या कांय दिसां सावन तिरंगा महोत्सव आसतलो, तिरंगा रॅली आसतलो। आम्ही गोंयांतल्या हर एक वाठारात पळयल्या, हर एक घराचेर आम्ही तिरंगो झेंडो पळयलो। अशा पद्दतीन मी ह्या देशप्रेम पुराय गोंयांत आमकां सगळ्या जाणांक उतून वता आसतना दिसता। भारत देशाची वळख जरी विकसनशील म्हणून असली तरी सुद्धा विकसित भारताचे ध्येय साध्य करपा खातीर, विकसित भारत 2047 चे स्वप्न साकार करपा खातीर आणि विकसित गोवा 2037 हे स्वप्न साकार करपा खातीर आम्ही सगळ्या जाणांनी एकसंध जावन काम करपाची गरज आसा आणि आम्ही सगळे जाण देशवासीय करतले हाची म्हाका खात्री आसा। आयज हो देश समर्थ आसा असल्या कसल्या आव्हानांक तोंड दिवपा खातीर, कारण ह्या देशाचे नेतृत्व करतात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, लोकांनी निवडून दिल्ले हे सरकार आम्ही पळयता की जे पुराय देशभर आणि जगभरात नावलौकिक मेळयत आसा। आयज देश आमच्या पुराय जगाचेर आर्थीक महासत्ता म्हणून फुडें येता आसतना आम्ही पळयता आणि कांय जाणां कडल्यान ह्यो अडचणी निर्माण करपाचो यत्न जाता आसतना आमकां दिसता। आणि ह्याच अडचणी भितरली एक दुर्दैवी अडचण म्हणजे पहलगाम आतंकवादी जाल्लो हल्लो। मोदीजीच्या नेतृत्वांतल्यान नवो भारत घडोवता आसतना आम्ही पळयता की ह्या नव्या भारतात भारत शाती ठोकपणे जाप दिवपाक शकता हे आम्ही सगळ्या जाणांनी पळयलां। पाकिस्तानी आतंकवादी ठिकाण समूळ उद्ध्वस्त करून पुराय पाकिस्तानाक हादरून सोडपी ऑपरेशन सिंदूर आसतले हे आम्ही पळयले आणि त्याच बरोबर ऑपरेशन महादेव चालीक लायता आसतना हल्लेखोर आतंकवादाक त्यांच्या कर्तृत्वाचो परिणाम आमच्या देशात दाखोवन दिल्लो आसा। भारत देशाक समर्थ करपा फाटल्यान या देशाची सुजाण जनता 150 वर्सांच्या जुलमी राजवटींतल्या बळी न पडटा आपले दायज सांबाळून दवरून बऱ्या फुडाराची आस दवरून स्वतंत्र लढो जिखिल्ले एक संस्कृती म्हणजेच हो भारत देश आसा। आणि हो फुडाराचो भारत देश कसो आसतलो, फुडाराचे गोंय कशें आसतलें हाचो विचार आम्ही दर एकट्यान करपाची गरज आसा। म्हजें सरकार ह्याच दृश्टींतल्यान काम करता। गोंयचे सुरक्षीत वर्तमान आणि पडजळीत फुडार लक्षात दवरून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या मार्गदर्शनाच्या खालार आम्ही आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय ही कार्यावळ आम्ही चालीक लायल्या। आम्ही आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय जेन्ना म्हणटा तेन्ना आम्ही जन आंदोलनांतल्यान इनोव्हेशन, इन्व्हॉल्वमेंट अँड इन्व्हेस्टमेंट
ह्या तिनूय धर्तीचेर प्रत्येक नागरिकान हांगासर म्हणजे इनोव्हेशन करपाची गरज आसा, इन्वॉल्वमेंट जावपाची गरज आसा आनी इन्व्हेस्टमेंट सुद्धा करपाची गरज आसा. आनी ताकाच लागून ही जनभागीदारीची अपेक्षा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी दवरल्या. आनी म्हणून तर आमी सगळ्या जाणांनी फक्त स्वयंपूर्ण गोंय हे फक्त 2 शब्द नाशिल्ले, वो प्रत्येक गोंयकाराच्या मनांतलो एक हावेस आशिल्लो. आमी गोंय आत्मनिर्भर करपा खातीर, स्वयंपूर्ण करपा खातीरच ही बुनयाद आमी 2000 सालांत रोवल्या. आयज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या यशस्वी मार्गदर्शनाच्या खालार आमी गोंयचे सरकार दर एका दारापर्यंत व्हरपा खातीर आमी उपयोगी ठरलेले आसा. एफिशियंट एंड डोर स्टेप गव्हर्नन्स हो दिवपाचो आमचो यत्न आसा तो आज आमी सगळे जाण पळयता. गोंयांत आमी स्टेट फिल्म फेस्टिवल कालच्याच सुरवात जाला. 14 पासून 17 पर्यंत जावपी ह्या स्टेट फिल्म फेस्टिवलाचो आस्वाद प्रत्येक गोंयकारांनी घेवचो, जेणे करून आनीकूय बी गोंयांतलो आमचो हॅपीनेस इंडेक्स वाडपा खातीर आमचे सरकार हे सदोदीत प्रयत्नरत आसा. आमी एक जिल्लो एक उत्पादन हाचो प्रचार करपा खातीर आमच्या सरकारान युनिटी मॉल हो हाडपाचो ठरयला. ज्या युनिटी मॉलात ग्रामीण कारागिरां खातीर आसतले, थळाव्या हस्तकलाकारां खातीर आसतले, पारंपारीक खाणा जेवणाच्यो वस्तू आनी सांस्कृतीक वस्तू विक्रेती करपाक ह्या युनिटी मॉलात प्रदर्शन करपा खातीर समेस्त गोंयकारांक संद आसतली. हेच डबल इंजिन सरकाराचें उद्योग आसा. सांग्यार आशिल्ली कुणबी विलेज प्रकल्प येता त्या 3 म्हयन्यां भितर पुराय जातलो आनी सांग्या सारकेल्या ग्रामीण भागांतल्यान आमी म्हणटा तशें आमच्या कुणबी ह्या संस्कृतीक आमी पुरातन परत एकदा लोकां मुखार हाडपाचो प्रयत्न आमच्या सरकारान केला. हातूंतल्यानय बी ग्रामीण कारागाराक व्हडली संद ही उपलब्ध जातली. डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळात आमी फर्मागुडी हांगासर आशिल्लो छत्रपती शिवाजी महाराजांचो फोर्ट वो डिजिटल संग्रहालय रुपात पर्यटन नकाशाचेर हाडपाचे एक महत्वाचे पावल आमी घेतलां. थोड्याच दिसाच्या भितर ह्याय प्रकल्पाचो फाउंडेशन स्टोन आमी घालपाचे आसा. आमी पळयता की आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाच्या बाबतीत पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप हाच्या माध्यमांतल्यान राज्यांत विविध प्रकल्प आमी नव्यान सुरू करपाचे थारायल्या. तातूंत जुंता हाऊस बिल्डिंग आसतली, सर्किट हाऊस आसतले, प्रशासन स्तंभ आसतलो, गव्हर्मेंट क्वार्टर्स आसतले किंवा वास्को हांगासर आशिल्लो बस स्टँड आसतलो, सर्किट आपले कन्व्हेन्शन सेंटर आसतले, असे विविध प्रकल्प जेणे करून राज्याच्या विकासात भर घालपी आणि बऱ्यातले बरे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपाचे प्रकल्प आमी हातात घेतल्या. केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांत डबल इंजिनचो इम्पॅक्ट आमकां सगळ्या जाणांक अणभवपाक मेळटा. ह्याच हातूंतल्यान आमी पळयता की आमी वेगवेगळ्यो गजाली ज्यो ह्या लोकां खातीर करपाच्यो ज्यो ठरयल्या. आमी हे सगळें सांगता आसतना म्हणजे प्रत्येक मनशा पर्यंत आमचें सरकार व्हरता आसतना तेजे प्रश्न सुटावे कशे जावचे हे सातत्यात आमी नुकतेच पळयल्या. आमी त्या खातीरच माझे घर ही योजना ही चालीक लायता आसतना प्रत्येक गोंयकाराचें घर जो सामान्य मनीस गेली 60 वर्सां की आपले घर हे म्हज्या नांवार जावचें, आपले घर हे म्हजें आसचें हाच्या खातीर तळमळटालो. म्हणून तर म्हज्या सरकारान घर दुरुस्ती करपाचो परवानो हो 3 दिसाच्या भितर दिवपाचो थारायला आनी जर 3 दिसाच्या भितर मेळना आसत जाल्यार त्यांनी ग्राह्य धरचो होय आमच्या सरकारान ही योजना आखल्या. एकाच घरात रावपी 2 फॅमिलीज आसतल्यो, 2 भावंडां आसतल्यो, तेका म्हणजे वेगवेगळो घर नंबर मेळचो आनी ही प्रक्रिया सुटसुटीत जावची म्हणून 15 दिसाच्या भितर तेका वेगळो नंबर दिवपाची प्रक्रिया आमी सुटसुटीत केल्या. जेणे करून तेका वेगळे इलेक्ट्रिसिटी आसतली, वेगळे शौचालय आसतले किंवा वेगळे वॉटर कनेक्शन्स आसतले हे मेळपा खातीर तेका बरें ठरतलें. 1972च्या पयलीं बांदलेली घरां आनी तोय तांकां हक्क मेळचो, तांकां सनद सर्टिफिकेट मेळची आनी आपलें घर हें घर लिगल आसा हाचो आस्पाव पंचायत आनी म्युनिसिपालिटींनी ताका सर्टिफिकेट मेळपाची प्रक्रिया आमी सुटसुटीत करून ताका 15 दिसाच्या भितर ही सर्टिफिकेट मेळची हें आमी थारायलां. गोवा लँड रेव्हेन्यू कोड 1968 हाच्या भितर दुरुस्ती हाडटना सेक्शन 37A हातूंतल्यान आमी म्हणटा की सरकारी जमनीचेर जी आशिल्ली आलवारा आसतलो, मोकासो आसतलो, लीज एरियेत आसतलो, ग्रामीण भागात आसतले सत्तरी, सावट, धारबांदोड्या, काणकोण, केपें, सांगे, पेडण्यात, दिवचलेत ह्या भागात आशिल्ली कितलीशीच सरकारी जमनीतली घरां ही रेग्युलरायज करपाची थारायता आसतना सरकारान सेक्शन 37A इंट्रोड्यूस करता आसतना 400 स्क्वेअर मीटर जागा ही तांकां दिवपाचें किंवा घर आनी घरा भोंवतिल्ली 1-2 मीटर जागा ही तांकां दिवची
हे सरकारान ठरोवन तांकां स्वताच्या मालकीचे घर करपाचोय संकल्प केला. गोंयभर कितलेशेच आमचे मूळ गोंयकार हे सुद्धा कम्युनिटीच्या जागेत रावता आणि ही कम्युनिटीची जागा ही तांच्या नावार करपा खातीर गोवा लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा 2070 अमेंडमेंट बिल 2025 हे हाडून तांकां आपल्या घराचो हक्क दिवपा खातीर आमचें सरकार हे प्रयत्न करत आसा. आनी म्हाका आस्त आसा की कम्युनिटींतले पदाधिकारी हाका सहकार्य करतले, जेणे करून की मूळ गोंयकार आनी गेली 40 वर्सां पासून हांगा रावपी समेस्त गोंयकार ज्यांच्या कॉन्ट्रिब्युशनात ज्यांच्यांनी सगळ्यांनी वांटो घेतला त्या सगळ्या जाणांक सहकार्य करचे हे कम्युनिटी आनी बाकीच्या संस्थां कडेन हांव मागतां. ह्या बाबतीत कोणीच राजकारण करिनासतना सामान्य मनशाक आपल्या घरात व घरपणान रावपाचो अधिकार हो प्रत्येकाक आसा तो दिवचो हे त्यांच्या सगळ्यांकडे आयच्या दिसा हांव मागतां. गोवा रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन बिल 2025 हे पारीत करून आपल्या जागेर बांदलेले घर सुद्धा रेग्युलरायज करपाचो अधिकार हो ताका मेळचो म्हणून हे बिल आमी पारीत केलां. आणि नक्कीच आमी खंयच म्हणना की कोणी इरेग्युलर बांदलेले रेग्युलर करता आसतना ताका फायन घेवन ताच्या कडल्यान व्यवस्थित रित्या तितकेच पयशे घेवन आमी तें घर रेग्युलरायज करपाचें थारायलां. आमी हांगासर फुकट खंयसरूच दिना, नाजाल्यार रेग्युलर घर बांदलेल्याक इरेग्युलर बांदता ताका फुकट मेळटा काय कितें ही मेसेज लोकां मदीं वचूंक दिवचें ना. ताणें फायन भरून आपलें घर रेग्युलरायज करपाचें, जेणे करून कायद्याचें पालन हाज्या फुडें काटेकोरपणे करप हें गरजेचें आसा. आनी हेन्सफोर्थ खंयच्याच गव्हर्मेंट लँडान आसतलें कम्युनल लँडान आसतलें इरेग्युलरिटीज येवपाक जायना म्हणूनय आमचो सरकार प्रयत्न करत आसतलो. म्हणून हांवें म्हटलां आमी म्हणटा तशें घर ह्यो फक्त भिंती न्ही, तें घर ताच्या कडेन एक आस्था आसा, त्या घरा कडेन एक अस्मितायेन प्रत्येक जाण पळयता आनी तें घर हें म्हजें घर आसचें, म्हज्या फुडले पिळये खातीर तरी घर आपूण राखून दवरचें म्हणून म्हाजें घर ही येवजण आमी चालीक लायिल्ली आसा. आमी पळयता की भारत स्वतंत्र जावन गेली 75 वर्सां जाली, पण आमचे आदिवासी भाव जे ह्या गोंयांत रावताले गेल्या 60 वर्सां पासून फॉरेस्टान रावताले, ग्रामीण भागात रावताले, आपल्याक आपल्या जमनीचो हक्क केन्ना मेळटलो काय म्हणून ते गेली कितलीशीच वर्सां वाट पळयताले. फॉरेस्ट रायट ऍक्ट 2006 ही कार्यावळ करता आसतना म्हाका दिसता 3000च्या पेक्षाय चड लोकांक आमी फॉरेस्ट रायट ऍक्ट हाच्या अंतर्गत आमी तांकां जमनीचे हक्क दिवपाक शकले. आणि येता त्या काळात उरलेल्यांकूय बी ज्या 10,000 लोकांनी एप्लाय केल्ले त्या समेस्त सगळ्या लोकांक फॉरेस्ट रायट ऍक्टाच्या अंतर्गत ताच्यो सनदी मेळटल्यो, जेणे करून तांची घरां ही रेग्युलरायज जावची म्हणून म्हज्या सरकाराचो प्रयत्न आसा. आमी पळयता की सरकारांत आशिल्ल्या प्रत्येकाचो प्रश्न सुटावो जावचो म्हणून सातत्यान म्हजें सरकार प्रयत्न करत आसा. डेली वेजीस वर्कर काम करपी मागीर ते म्युनिसिपालिटींतले आसतले, फॉरेस्टांतले आसतले, हेल्थांतले आसतले, वेगवेगळे आसतले गेल्या 20 वर्सां पासून आमी म्हणटा तसो डेली वेजीसचेर दिसाचो पगार 400 रुपया घेवन जेंच्यांनी सुरवात केल्लो 20 वर्सां वाट पळयतले की आपल्याक निदान की टेम्पररी स्टेटस तरी केन्ना मेळटलो काय म्हणून आमच्या सरकारान म्हणजे ताका टेम्पररी स्टेटस दिवन अलॉंग विथ द इन्क्रिमेंट हो तेजो प्रश्न सुटावो केला. आणि खऱ्या अर्थात म्युनिसिपालिटीत काम करपी म्युनिसिपालिटी वर्कर जे स्वच्छ भारत स्वच्छ गोंय या अभियानात काम करतात, गेली 15-20 वर्सां गोंयची स्वच्छता दवरपी आमच्या म्युनिसिपालिटीच्या वर्करांक हाजो खऱ्या अर्थात फायदो दिवपाचें काम म्हज्या सरकारान केलां आणि ताकाच लागून टेम्पररी स्टेटस हो तांकां सुद्दां मेळिल्लो आसा. आमी विकसीत गोंय विकसीत भारत हे म्हणटा आसतना आमी एक कौशल्यवान भारत तयार करचो आणि ताकाच लागून आमच्या गोंयांत आशिल्ल्यो 13 ITI आमी टाटा टेक्नॉलॉजी सेंटर हांच्या बरोबर मेळून IIT सेंटर ऑफ एक्सिलन्स डायरेक्टेड ऑफ द स्किल डेव्हलपमेंट हांच्या मार्फत सुरवात केला. आणि हे सगळे सुरवात करता आसतना ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन हांच्या मार्फत गोंयांत वेगवेगळ्या पद्दतीचे स्किलिंग कोर्सीस जावच्यो म्हणून वेगवेगळ्यो ज्यो संस्था पुराय गोंयभर अशा पद्दतीचे स्किल कोर्स दिताले, जेणे करून स्किल ह्युमन रिसोर्स तयार करपा खातीर सगळ्या सेक्टरात आमची ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन अंडर डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट खूप बऱ्या अर्थात काम करता. आणि खऱ्या अर्थात स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग हे स्वप्न आज साकार जाता आसतना दिसता. पेडण्यापासून काणकोण पर्यंत वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक संस्थांनी अशा पद्धतीच्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशनाच्या बरोबर सहकार्य करून हेल्थ सेक्टर आसतले, एड्युकेशन सेक्टर आसतले, स्किलिंग सेक्टर आसतले, हॉस्पिटॅलिटी आनी टुरिझम सेक्टरात वेगवेगळी स्किलिंग मॅन पॉवर तयार करपा खातीर घेतल्या. गोंयांत गोवा चीफ मिनिस्टर अप्रेंटिसशीप प्रोग्राम सुरू करून आमी पळयला 27,000 पेक्षा चड भुरग्यांनी अप्रेंटिसशिपीन वांटो घेवन तांच्यांनी एक बरो वर्क कल्चर तयार करपाचें आमच्या सरकारान आस्त पळयल्या. म्हजें सरकार हे विकसनशील सरकार विकासाक फुडें हाडटा आसतना
नवीन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट प्रमोशन बोर्ड हाच्या मार्फत ग्रीन इंडस्ट्री ह्या गोंयांत येवच्यो म्हणून आमी कार्यरत आसा. आमी सातत्यात चीफ मिनिस्टर CMRY आसतले, स्टार्टअप पॉलिसी आसतले, हाच्या सारक्यो वेगवेगळ्यो येवजण्यो आमच्या सरकारान चालीक लायल्या. EDCन नव्यान सुरू केल्ले ADI सेंटर आमी म्हणटात तशें नव्यान उद्योजकांक म्हणजे हँड होल्डिंग करपाचें काम हे आमचे सरकार सातत्यात करीत आसा. GIDCच्या मार्फत नवीन प्लॉट अलॉटमेंट पॉलिसीज आसतली ही आमी चालीक लावन एक ट्रान्सपरन्सी हाडपाचें काम हे गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मार्फत केलां. आमी पळयता की पंचायतींनी आत्ताच पंचायत आनी म्युनिसिपालिटी हातूंत रिफॉर्म हाडटा आसतना ज्या ट्रेड लायसना खातीर ज्यो कटकटी जाताल्यो त्या ट्रेड लायसन्स आमी 7 दिसाच्या भितर ते 3 वर्सां खातीर, 5 वर्सां खातीर आनी 7 वर्सां खातीरय दिवपाचें थारायलां. तातूंतल्यानूच आमी पंचायतींनी जवळपास 3 दिसाच्या भितर, 7 दिसाच्या भितर ऑक्युपन्सी दिवची आनी कन्स्ट्रक्शन लायसनूय बी तितक्यात बेगीन इश्यू करचे हाची इन्स्ट्रक्शनां त्या पंचायतींक दिल्ली आसा. आमी पळयता शिक्षण हो महत्वाचो मुद्दो आसा आनी ताकाच लागून म्हाका सांगता आसतना खूब खोस भोगता 100% साक्षरता जावपी गोंय हे देशांतले दुसरे राज्य आसा हें सांगता आसतनाय म्हाका खरोखरूच खूब खोस भोगता. गोंयांतले एड्युकेशन सेक्टरांत NEP 2020 इम्प्लिमेंट करता आसतना आमी फुडलें व्हिजन दवरून भावी पिढी ही कशी तयार जावची हाच्या खातीर आमी आमच्या गोंयांतल्या पुराय शाळेंतलें इन्फ्रास्ट्रक्चर हें सगळें सुदारपाक घेतलां. जवळपास गव्हर्नमेंट 772 शाळांतले इन्फ्रास्ट्रक्चर अलॉंग विथ द टॉयलेट्स आमी कंप्लीट केला. येता त्या काळात उरलेल्या शाळांतले ते कंप्लीट जातले. राज्यांतल्या भौशीक शाळांच्या बरोबर आमी परिवर्तनकारी शैक्षणिक कार्यावळी वेगवेगळ्या कडेन सुरवात केल्या. सरकारान हार्वर्ड विद्यापीठ हांगासर MOU सायन करून आमच्या विद्यार्थ्यांक फॉरेन स्टडीज करपा खातीरचोय बी संद जी आसा ही उपलब्ध करून दिल्ली आसा. कुजिरा कॉम्प्लेक्साच्या धर्तीचेर आमी मडगांव हांगासर स्कूल कॉम्प्लेक्स करपाचोय बी थारायला. ते आमकां रोखडेच कार्यान्वित करतले. गोंय विद्यापीठाक A+ NAC एक्रिडिशन हे मेळ्या उपरांत हांव तांचेय बी खूब मोठ्या प्रमाणात अभिनंदन करता. पणजेंत आशिल्ली आमची आर्किटेक्चर कॉलेज, फार्मासी कॉलेज, म्युझिक कॉलेज, होम सायन्स कॉलेज आनी ह्यो कंजेस्टेड जाग्यार आसल्या कारणान त्यो सगळ्यो 1,20,000 स्क्वेअर मीटर युनिव्हर्सिटी कॅम्पसात जागा घेवन आमी रोखडोच ताचोय फावंडेशन स्टोन घालपाचें आसा जेणे करून हायर एड्युकेशन स्टडीजा खातीर बरें इन्फ्रास्ट्रक्चर दिवन भुरगे आमचे भावी पिढी ही बरी निर्माण करपा खातीर बऱ्यांतले बरें इन्फ्रास्ट्रक्चर आमी सातत्यात आमी घडयत आसा. CM स्कॉलरशीप हो पोर्टल आज राज्यभरांतल्या विद्यार्थ्यांक CM स्कॉलरशीप वांगडा दिवपा खातीर एकदम नव्यान ओपन केल्लो आसा. म्हणजे प्रायमरी एड्युकेशन पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएट एड्युकेटेड स्टुडंट सुद्दां CM पोर्टल हाचेर आमकां स्कॉलरशिपी खातीर एप्लाय करपाक शकता. राज्याचो विकास हो तसो पर्यटनाचेर डिपेंड आसा. गोंय ही तशी पर्यटनांतली भारताची राजधानी आसा म्हणपाक कांयच हरकत ना. आमी पळयता की सोबीत दर्यादेगेर आसतले, पावन धर्मस्थळां आसतलीं किंवा हिरवेगार दोंगुर्ले आसतले अशा पर्यटकांक आकर्शीत करपा खातीर नॅशनल आनी इंटरनॅशनल टुरिस्ट हे सदोदीत आमच्या गोंयांत येत आसा. आनी तांकां वेलकम करपा खातीर आमी पळयता की गोंयांतली वेगवेगळी करावायन पॉलिसी आसतली किंवा होमस्टे पॉलिसी आसतली. आमी नव्यान आमची टुरिजम पॉलिसी ही लॉन्च केल्या आनी सातत्यात अशा पद्दतीन इंटरनॅशनल आनी नॅशनल टुरिस्टांक आमी तांकां हांगासर आमी वेलकम करतले. स्वच्छतेच्या बाबतींतूय बी गोंय खंयसरूच फाटीं ना. हाल्लीच जाल्ल्या देश पातळीचेर सांखळी नगरपालिका आनी पणजे महानगरपालिका हांकां स्वच्छ सर्वेक्षणाचो उत्कृश्ट पुरस्कार मेळ्ळो आनी मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी बी आमची तोखणाय केली. हे सगळें सांगता आसतना सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आसतलो किंवा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आसतलो आनी हेजार्डस वेस्ट मॅनेजमेंट प्लांट पिसुर्ल्या जाचें कालूच उद्घाटन केलें हें सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता. गोंयांतली स्वच्छता ही आमची प्राथमिकता आसतली आनी म्हणून तर SDG डेव्हलपमेंट गोल हो अचीव करपा खातीर सातत्यात आमचे सरकार हे कार्यरत आसा. आरोग्य क्षेत्राचेर वेगवेगळ्यो आमी भलायकी बांदावळी करपाक सुरवात केल्या. आमच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी 100 पेक्षा चड डॉक्टर्स हे ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर टील द फिलिंग ऑफ द न्यू पोस्ट हे घेवन आमी पुराय डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आनी बाकीच्या सगळ्या कम्युनिटी हेल्थ सेंटर आनी प्रायमरी हेल्थ सेंटर हांगासर डॉक्टरांची भरती करपाची थारायल्या. अय्या सेंटर आमच्या आयुष धारगळे हांगासर इंटिग्रेटेड OPD फॉर द कॅन्सर पेशंट हेंय सुरू करपाचें डिसिजन आतांच आमी घेतल्या. म्हज्या सरकारान अमृतकाल शेतकी धोरण एग्रीकल्चर पॉलिसी
ही डिसायड केली आणि शेतकऱ्याक आम्ही मानाचें स्थान दिवपाचें आमच्या सरकारान ऑलरेडी डिसायड केलां. आणि हे सगळें करता आसतना आमी पळयता की आमचो दिव्यांग भाव सुद्धा फाटी उरचो न्ही म्हणून दिव्यांगा खातीर वेगवेगळ्यो एक्टिविटी आमच्या सरकारान सातत्यात करपाच्यो थारायल्या. इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल हाजो आमकां सगळ्या जाणांक अणभवपाक मेळटले, ज्याच्या निमित्तान देशभरांतले आनी पुराय जगभरांतले दिव्यांगा खातीर काम करपी एनजीओज आणि दिव्यांग लोक हे आमच्या गोंयांत येवन आमी इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल हे पुराय जगाक दाखोवन दिवपाचें काम म्हज्या सरकारान सदोदीत फुडें हाडलां. आणि हातूंतल्यान आमी म्हणटा तसो हॅपीनेस इंडेक्स आमच्या सरकारान सगळ्या लोकांचो वाडचो म्हणून आमचें सरकार हें सदोदीत कटिबद्ध आसा. होम डिपार्टमेंटाच्या वतीन सदांच लॉ अँड ऑर्डर मेंटेन दवरपा खातीर आमचें सरकार हें कार्यरत आसा. आणि हें करता आसतना आमी पळयता की राज्यांत कशाच पद्दतीचो लॉ अँड ऑर्डर बिगडचो न्ही, अशा पद्दतीन गँग वॉर जावची न्ही म्हणून ज्यो सेक्युरिटी एजन्सीज आमच्या होम डिपार्टमेंटात रजिस्टर्ड ना जाल्यार तांकां बंद करपाचे डिसिजन सुद्दां आमचें सरकार घेतलें, जेणे करून सुंदर गोंय सुरक्षीत गोंय ही संकल्पना फुडें मांडपा खातीर आमी सदोदीत कार्यरत आसा. विकसीत भारताच्या निर्मिती खातीर विकसीत गोंय करता आसतना केंद्र सरकारान 35,000 कोटीच्या पेक्षा चड फाटल्या 11 वर्साच्या कार्यकाळात गोंयांत इन्व्हेस्ट करून आमी सगळे जाण जर पळयता आसत जाल्यार आमचो नॅशनल हायवे पत्रादेवी पासून पोळे आशिल्लो आमी सगळ्या जाणांनी पळयला. अटल सेतू आसतलो, जुवारीचो तिसरो पूल आसतलो, काणकोण मनोहर पर्रीकर बायपास आसतलो, हे सगळे हाजे साक्षीदार आसा. आमी पळयता की केंद्र सरकाराच्या आमी वेगवेगळ्या PSUs बरोबर काम करता आसतना गोंयांत वेगवेगळ्या पद्दतीचो विकास करपाचोय बी आमी गोंयांत थारायला. भारत देश हो तसो संस्कृतीक विविधतेन एकी कडेन हाडिल्लो असो देश आसा. प्रयागराज हांगासर जाल्लो कुंभ मेळ्यात आमकां दाखोवन दिला की धार्मीक भावनेचे ते एक उदाहरण आसा. आमी भारत देश हो एक शक्तीपीठ आसा, एक भक्तीपीठ आसा हे म्हणपाक कांयच हरकत ना. गोंयकार तसो पळोवंक वचत जाल्यार निस्वार्थ भावनेंतल्यान आमी सदोदीत काम करता आसतना पळयलां आणि देव भावनेंतल्यान गोंयांतल्यान पंढरपुराक वचपी लोकांची वारकऱ्यांची संख्या दिसान दीस वाडत आसा. आणि म्हणून तर वारकऱ्यां खातीर आर्थीक सहाय्य करपी योजना आमच्या सरकारान नुकतीच जाहीर केल्या आणि पंढरपूर हांगासरूय बी आमी गोवा पंढरपूर भवन हे बांदपाचें ठरयलां. अयोध्येक आशिल्लें आमचें गोवा राम निवास हेंय बांदपाचें आमी सातत्यान ठरयलां. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचें सरकार हे 4 पिलरांचेर चलता. युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण. हातूंतली नारी शक्ती ही आमकां खूब महत्वाची आसा कारण देशाचें अर्धे पॉप्युलेशन ही नारी शक्ती आमी सगळे जाण पळयता. आणि हे सगळें करता आसतना तिका नारी खंय तरी स्वतंत्र दिवपाक जाय म्हणून रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या मार्फत ताच्या खातीर वेगवेगळे कार्यक्रम आमच्या गोंय सरकार आणि भारत सरकारात हातात घेतल्या. आमी स्वयंपूर्ण गोंय ह्या चळवळींतल्यान आमी पळयता की आज नारी सक्षम करता आसतना लखपती दिदी हो कार्यक्रम आमी गोंयांत खूब बऱ्या पद्दतीन मनयता आणि 11,000 लखपती दिदी तयार करपाचो हावेस आमच्या सरकारान 345 सेल्फ हेल्प ग्रुप आणि 48,000 महिला ह्या वांगडा काम करता आसतना फाटल्या 10 वर्सांत तांच्यांनी जवळपास 320 कोटी पेक्षा चड हाजो टर्नओव्हर करता आसतना नारी शक्तीची ताकद आमकां सगळ्या जाणांक दाखोवन दिल्ली आसा. हातूंतल्यानूच खऱ्या अर्थात आमी जशें म्हणटा की आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय ही आमकां चळवळ ही आमकां दिसून येता. भारत देशाचो मूळ निवासी आशिल्लो आमचो आदिवासी भाव खरें म्हणजे गोंयांतल्या आदिवासी भावाक ST ट्रायबल स्टेटस दिवपाचें काम हे तेन्नाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीजी हांच्याच कार्यकाळात मेळ्ळो. आणि आज परत एकदा आमी म्हणटा तसो शेड्यूल्ड ट्रायब हांकां ST रिजर्वेशन बिल पास करून तांकां पॉलिटिकल रिजर्वेशन दिवपाचें काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यांनी केलें. हांव म्हज्या समेस्त गोंयकारांच्या वतीन तांचें खूब खूब अभिनंदन करता. पयले फावटी आमच्या आदिवासी भावांक की पॉलिटिकल रिजर्वेशन ह्या सगळ्या रिजर्वेशनाच्या सयत आमकां मेळिल्लें आसा. म्हजें सरकार OBC समाजा खातीर अशा पद्दतीच्यो विविध येवजण्यो सदोदीत कार्य करीत आसा. OBCक 27% रिजर्वेशन दिवपाचें काम म्हज्याच सरकारान 2012 सुरवात केल्लें. त्या खातीर मागासलेल्या घटकांक सगळ्यांच्या समोर हाडून सबका साथ सबका विकास करपी हे सरकार सदोदीत गोंयच्या विकासात कार्यरत आसतलें. आमी पळयता की तसो आमचें सरकार ह्या स्वातंत्र्याच्या दिसा म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी हो नारो सगळ्या जाणांक उलो मारता. आमी जेन्ना पळयतले की आमी सगळे जाण
की हो संकल्प करतले की प्रत्येक जाण आपल्या पायार उबो रावपाचो हो युवा आसतलो जो संदेश दितलो हो एक फक्त हो एक आत्मनिर्भर भारत हो तसो पळोवंक वचत जाल्यार जन आंदोलन तो एक कार्यक्रम आसा. स्वदेशी उपयोग आमी प्रत्येकान स्वताहून करपाचो गरज आसा. आमी टेक्नॉलॉजी आसतले, इनोव्हेशन आसतले, स्टार्टअप आसतले, प्रोडक्शन्स आसतले, हे प्रामुख्यान आमी जेन्ना पळयता की स्वदेश केंद्रीत जेन्ना आमी करतले तेन्नाच ताजेर भर दिवपाक आमी शकतले. म्हणून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरांत आसतले किंवा बाकीच्या सगळ्या सेक्टरांत आमी चड मोठ्या प्रमाणात भर दिवपाचें काम हे आमी जर सातत्यान केलें जाल्यार ताका खूब मोठो स्कोप मेळटलो. वोकल फॉर लोकल हो मंत्र आमी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या कार्यावळीत आमी पळयला आणि म्हणून तर आमी म्हणटा की वोकल फॉर लोकल करता आसतना लोकल फॉर ग्लोबल होय मंत्र आमी सगळ्या जाणांनी काम करपाक लावपाक जाय. भारतात निर्माण केल्ले प्रॉडक्ट हे वैश्वीक लेवलाचेर व्हरपाचें काम आमी सगळ्यांनी दवरलें. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड ही संकल्पना माननीय प्रधानमंत्री हांच्यांनी सगळ्या लोकांच्या मदीं रुजयली आणि खूप मोठ्या प्रमाणात काम करपाक लागलेले आसा. आमी दैनंदिन आमच्या जिवनात स्वदेशीचो मंत्र जर वापरलो जाल्यार म्हाका दिसता आमी जशें म्हणटा जहा भी हम खरीदे वहा भी हम आनी स्वदेशी खरेदी हो मंत्र सातत्यात सगळ्यांनी पाळपाची गरज आसा. आणि ताकाच लागून आमी स्थानीक कलाकार आसतले, स्थानीक उद्योजक आसतले, ह्या सगळ्या जाणांक भर दिवप हे आमचें अत्यंत गरजेचें आसा. आमी पळयता की विकसित भारताची यात्रा डिजिटल यात्रेच्यान सुरवात जाल्ले. आज सेमीकंडक्टर मिशन आमी मेक इन इंडिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे करता आसतना स्पेस एक्सप्लोरेशन आणि बायोटेक्नॉलॉजी, रिन्युएबल एनर्जी या क्षेत्रात भारत देश कितल्या प्रगती पथाचेर ह्या 10 वर्सांक पावला हे आमी सगळ्या जाणांनी पळयलां. आणि म्हणून तर हांव आमच्या तरणाट्यांक उलो मारता की इनोव्हेशन, रिसर्च आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रात तांच्यांनी काम करचें जेणे करून आमचो भारत देश अजूनय उच्च पावण्याचेर पावतलो. आयज पर्यंत आमी जय जवान, जय किसान, जय विज्ञान हाजेर उलयताले. आज आमी जय अनुसंधान ह्या हाजेरूय उलोवपाक लागलेले आसा. आमी पळयता की रक्षा आत्मनिर्भर आमी सातत्यात पळयता आसत जाल्यार शेतकरी आमचो आत्मनिर्भर जावचो, स्वयंपूर्ण जावचो म्हणून तर वेगवेगळ्या पद्दतीत आमी काम करता आसतना आमचें सरकार आमकां सगळ्या जाणांक दिसता. आमच्या एग्रीकल्चर सेक्टरांत आमचे रसायन मुक्त जावचे आणि पर्यावरण अनुकूल जावचे, त्याच बरोबर आमची प्राकृतीक शेतीचेर आमी भर दिवचो हाजेरूय आमच्या सरकाराचो भर आसतलो. हांव सगळ्या भारतीयांक आव्हान करता की प्रत्येक वस्तू जी आमी खरेदी करतले ती स्वदेशी आसची. आमी वेवसायांत गुणवत्ता आणि स्थिरता दवरपा खातीर काम करचें. आमी इनोव्हेशन्स जे आसा हे सदोदीत प्रायोरिटीचेर घेवचे. आमी सस्टेनेबल एग्रीकल्चर हे करपा खातीर आमी हातभार लावचो. आणि हे सगळें जर आमी केलें आसत जाल्यार म्हाका दिसता की देश आमी हो सगळो स्वदेश आमकां सातत्यात आमकां सगळ्या जाणांक पळोवपाक मेळटलो. विकसीत भारता खातीर आमकां पंचप्राण हे पंचप्राण म्हत्वाचे आसा. आणि हे पंचप्राण खंयचे जाल्यार विकसीत भारता खातीर आमी खर संकल्पना घेवन मुखार वचपाची गरज आसा. आमी वसाहतवादी मानसिकतेचो दर एक निशाण मिटोवपाची गरज आसा. आमचो दायज, आमचो अभिमान बाळगप हे आमच्या गरजेचें आसा. आमचो एकचार हो आमच्या खातीर महत्वाचो आसा. आणि त्याच पेक्षा चड नागरिकांच्या हक्कापेक्षा त्यांच्या कर्तव्याक त्यांच्यानी प्राधान्य दिवपाक जाय. आणि ते कर्तव्य जर आमी प्रत्येकान पार पाडले आसत जाल्यार आमी सातत्यात आमी देशाचो तिरंगो वयर दवरपा खातीर सातत्यात सगळे जाण आपल्या परीत काम करतले हे म्हाका खात्री आसा. आणि म्हणून तर ह्या विकसित भारत 2047 आणि विकसित गोवा 2037 हे स्वप्न साकार करपा खातीर हर एक गोंयकारान आपल्या परीत वांटो घेवचो हे आज 15 ऑगस्ट ह्या दिसा हांव सगळ्या जाणांक आव्हान करता. आणि निमाणी सुवातीचेर आमच्या देशाच्या सीमेचे रक्षण करपी आणि प्रसंगी प्राणाची आहुती दिवपी शूरवीर सैनिकांक उद्देशून हांव म्हणटा, यत्नी ज्याने देऊनी निजशीर घडिले मानवतेचे मंदिर, परिजयांच्या दहन भूमीवर नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती. हे सांगता असताना हांव परत एकदा सगळ्या स्वतंत्र वीरांच्या समोर नतमस्तक जाता. समेस्त गोंयकारांक आणि भारतवासियांक देशभर आणि देशा भायर आशिल्ल्या सगळ्या जाणांक हांव ह्या आयच्या 15 ऑगस्टाच्यो खूब खूब शुभेच्छा भेटयता. जय हिंद, जय गोवा. मुख्यमंत्री महोदय या समर्पक तसेच मुरबा देण्या विचारांखातीर चढान चढ देव बरें करूं. या उपरांत DGP's insignia for excellence such as police medal for meritorious service,
मोलादीक वावरा खातीर श्री बॉस्को जॉर्ज हांचे चड आनी चड अभिनंदन. श्रीमती सुनीता सावंत. तिथं दुसरी बहुमान मूर्ती श्रीमती सुनीता सावंत, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. 1990 सालात पोलीस खात्यात रुजू झाली. 34 वर्सांचो कार्यकाळ आणि पहिली महिला अधिकारी SHO म्हण पोलीस स्टेशनात काम केला. कितल्याशाच भिरांकूळ गुन्ह्यांवर ताणी तपास केला, फुडारपण केला. मर्डर केस म्हण नाका, इमोरल ट्रॅफिकिंग आसत, किडनॅपिंग, NDPS एक्ट केस, अशा वेगवेगळ्या केसीसात ताणी तांचो मोलाचो वांटो आसा, ज्यो केसीस सुप्रीम कोर्टा मेरेन पाविल्ल्यो आसात. जायते पुरस्कार आणि भोवमान तांकां लाभिल्ले आसात. श्रीमती सुनीताबाई सावंत. श्री सिद्धांत शिरोडकर, DYSP SDPO मडगाव. 1997 पोलीस सब इन्स्पेक्टर म्हण रुजू जाले आणि ताच्या उपरांत वेगवेगळ्या पदाचेर बडटी मेळत गेली. मेटास्टिक एजिटेशन आसूं, कुडचडेची धर्मीक दंगल आसूं, अपहरण केल्ल्या साण भुरग्याची केस आसूं, तांणी ह्यो केसीस बऱ्यात बरो हाताळ्यात. प्रामाणीकपण आणि समर्पण हांच्या खातीर तांकां जायते फावट पुरस्कार आणि गौरव फावो जाल्यात. श्री विल्सन डिसुजा, DYSP SDPO म्हापसा. 1991 पोलीस खात्यात रुजू जाले. वेगवेगळ्या भिरांकूळ गुन्यांवकारांक धरपाक विल्सन बाबाचो मोठो वांटो आसा. तांची वेगळी कार्यशैली, प्रामाणीकपण, समर्पण हांच्या बळग्यार तांचे खूब सन्मान जाल्ले आसात आणि अशेंच कार्य ते करीत रावचे अशी मनापासून सदिच्छा. श्री तुषार वेर्णेकर, DYSP. 1997 पोलीस खात्यात रुजू जाले. एज अ पोलीस सब इन्स्पेक्टर आणि ताच्या उपरांत पोलीस इन्स्पेक्टर वळबट्टी. तांच्या कार्याक लागून चीफ मिनिस्टर्स गोल्ड मेडल, DGP's इन्सिग्निया फॉर एक्सलन्स अशा वेगवेगळ्या पदाचेर तांकां बडटी मेळ्ळी आणि तांच्या कार्या खातीर तांचो भोवमान जालो. श्री दामोदर गणपत मयेकर, 1998 पोलीस कॉन्स्टेबल म्हण जॉईन झाले. ताच्या उपरांत गोवा रिझर्व पुलिसा भितर काम केले. तांची चिकाटी मेहनत आणि तळमळीन कार्यपद्धतीन जे काम करतात ताका लागून आज या खिणात तांचो भोवमान करतात आदरणीय मुख्यमंत्री श्री दामोदर गणपत मयेकर. श्री उल्हास गांवकर, डायरेक्टरेट ऑफ फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस. 1999 ते जॉईन झाले आणि रुजू झाले तेन्ना साकून खूप बरे काम ते खात्या खातीर करीत आसात. चीफ मिनिस्टर्स फायर सर्व्हिस मेडल तांकां मेळिल्ले आसा. तांच्या बऱ्या कामाची दखल आणि तांची तोखणाय सातत्यान जायत आसा. श्री नितीन रायकर, डायरेक्टरेट ऑफ फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस. 1991 रुजू झाले असिस्टंट स्टेशन फायर ऑफिसर आणि मागीर तांच्या कार्याक लागून बडटी तांकां मेळत गेली. खूप महत्वाचे काम तांणी गुजरात अर्थक्वेक रिलीफ ऑपरेशना भितर केल्ले आशिल्ले, जाका लागून गुजरात सरकार, इंडियन रेड क्रॉस तशेंच चीफ मिनिस्टर्स फायर सर्व्हिस मेडल तांकां फावो जाले. श्री प्रविमल अभिषेक पोलुम तलाव, IAS. तांच्यांनी मोलादीक असो वावर गोंय सरकारा खातीर केल्लो आसा. गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मॅनेजिंग डायरेक्टर म्हण ते कार्यरत आशिल्ले. Ease of doing business, proactive industry engagement through IDC Connect, financial turnaround of Goa IDC अशा वेगवेगळ्या मळाचेर प्रविमलजींचे खाशेले योगदान आसा. तालुका नोडल ऑफिसर श्री गौरेश कुर्तीकर, सेक्रेटरी गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि तालुका नोडल ऑफिसर पुणे. 5 वर्सां खातीर तांणी स्वयंपूर्ण प्रोग्रामाचे इन्चार्ज म्हणून काम केला. तसेच नो वन लेफ्ट बिहाइंड या प्रोग्रामाक तांणी योग्य मार्गदर्शन तसेच योग्य निरीक्षण केले खातीर तांचो हो भोवमान. श्री धीरज श्यामसुंदर परब, स्वयंपूर्ण मित्र. पालये विलेज पंचायती खातीर ते स्वयंपूर्ण मित्र म्हणून काम करतात आणि तांची कल्पकताय वापरून तांणी
स्वयंपूर्ण मित्र म्हणून खूप बऱ्या पद्धतीन काम केल्लें आसा. स्वतः पुढाकार घेऊन स्काय ऑब्झर्वेशन इव्हेंट म्हण तशेंच कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम ते आयोजित करीत असतात. श्रीमती सेलिना मारिया रॉड्रिगस, सेक्शन ऑफिसर, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, सेक्रेटेरिएट. ग्रासरूट लेवलाचेर काम करपी सेलिना बाय थळावी उदरगत बऱ्या भशेन जावची म्हण वावुरतात. वेगवेगळे जागृताय निर्माण करपी कार्यावळी तशेंच स्पेशल ड्रायव्ह अबाउट द स्कीम सातत्यान हाताळत असतात. डॉक्टर रजत राजाराम चितारी, असिस्टंट मॅनेजर, गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन. थकन असताना थांबन असताना काम करपी डॉक्टर रजत तांणी बेस्ट प्रॅक्टिसेस अँड इनिशिएटिव्ह इन वेस्ट मॅनेजमेंट ही स्वतःच्या कल्पनेतल्यान आणि स्वतःच्या पुढाकार घेऊन अशा प्रकारचे उपक्रम ते सातत्यान राबयत असतात. रोझलिना कायतानो बोर्जस, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, PWD आणि स्वयंपूर्ण मित्र, विलेज पंचायत, आंबेली. थळाव्या लोकांमध्ये उदरगत हाडपा खातीर तशेंच समाज कल्याणा खातीर आंबेली गावात वावुरपी तरणाटे, बायलो, दिव्यांग तशेंच व्यवसायिकां खातीर तळमळीन आणि कळकळीन वावुरपी रोझालीन बाय. सगळ्या लागीं मागता की सगळ्या जैतिवंतां खातीर आमी एकदा जोरदार ताळयो मारून तांकां परबी भेटोवयात आणि अशेंच काम हांकां तशेंच हेरांकूय करपाची प्रेरणा तांच्यांनी दीत रावूं. देव बरें करूं भोवमानेस्त मुखेलमंत्री महोदय. हे उपरांत बाल भवनाची भुरगीं राष्ट्रगीत सादर करतात. सगळ्या लागीं मागणें उबें रावचें. 16 to 19 years. 16 to 19 years. Please assemble. Stop. 1, 2, 3. The next group, under 16. Line up, line up. 1, 2, 3. Go. Officials, please take your place. Pode pegar lá. थोडे तेवढे